वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। मायबापो, आपण गीताशास्त्राचा आढावा घेतो। त्या गीताशास्त्रामध्ये श्रीकृष्ण महाराजांनी काय सांगितले आणि आपल्याला त्याच्यावर काय निर्णय घ्यायचा आहे आणि आपण त्या कसं चालायचं आहे, तो जे सांगितलं देवानं आपल्याला ते आपल्या आचरणात कसं आणायचं आहे हे आपण बघायलो। आपण आता 4 अध्याय आपले पूर्ण झाले आढावा घेण्याचे। आपण आता 5व्या अध्यायामध्ये पदार्पण करत आहोत। तर 5व्या अध्यायामध्ये प्रथमच श्रीकृष्ण महाराज अर्जुनाने विचारलं, देवा संन्यासम कर्मणाम कृष्ण पुनर्योगम च संशेषी यथ श्रेयत एवरेकम तन्मे ब्रूहि संन्यास सुनिश्चितम। तर अर्जुनाचा प्रश्न असा आहे की ढोबळ मानानं म्हणजे संन्यास घेणं चांगलं आहे, संन्यास श्रेष्ठ आहे का ग्रहस्थाश्रमी राहून परमेश्वराचं चिंतन करणं किंवा ग्रहस्थाश्रम श्रेष्ठ आहे, असं त्याचं म्हणणं आहे। संन्यासम कर्मणाम कृष्ण पुनर्योगम च संशेषी यत श्रेय यत एवरेकम तन्मे ब्रूहि सुनिश्चितम। त्यापैकी मला कोणचा योग मी आचरू, मी संन्यासी राहू का कर्मयोगी राहू किंवा ग्रहस्थाश्रमी राहू। तर श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अर्जुना संन्यास कर्मयोग से निश्रेयस करो, ते दोन्ही सारखेच आहेत। संन्यास आणि कर्मयोग हे सारखेच आहे। संन्यास कर्मयोग से निश्रेयस करो भो, परंतु तयस्तु कर्म संन्यासा कर्मयोगो विशेषते। श्रीकृष्ण महाराजांना जे ज्ञान दिले ते संन्यासी समोर ठेवून ज्ञान दिलेलं नाही, तर ते ज्ञान दिलेलं आहे अर्जुन हा गृहस्थाश्रमी आहे आणि गृहस्थाश्रमी लोकांना समोर ठेवून श्रीकृष्ण महाराजांना हे ज्ञान दिलेलं आहे। तर ते म्हणले, अर्जुना संन्यास आणि कर्मयोग सारखेच आहे, परंतु त्यापैकी कर्मयोग श्रेष्ठ आहे, म्हणजे जे गृहस्थाश्रम श्रेष्ठ आहे। कशामुळे श्रेष्ठ आहे, का बरं श्रेष्ठ आहे गृहस्थाश्रम? कारण ते म्हणले तिकडं गृहस्थाश्रमी माणसानं जरी परमेश्वराचं चिंतन केलं आणि संन्याशानं बी परमेश्वराचं चिंतन केलं तर दोन्हीला एकच फळ मिळेल। श्रीकृष्ण महाराज तर दोघांवर बी प्रसन्न होणार का नाही, म्हणून कर्मयोग बी म्हणजे गृहस्थाश्रमात राहून बी तुम्ही जर परमेश्वराचं चिंतन केलं, परमेश्वराचं मनीतलं ऐकलं तर तुमचं श्रेष्ठ तुमचं भलं होते। आणि जर तुम्ही संन्यास बी घेतला, कपडे घातले, परंतु तिकडं जर तुम्ही संन्यासी योगी होऊ शकला नाही तर संन्यासात कसं राहायचं म्हणले ते म्हणले म्हणजे प्रपंच रचना सर्व ही भोगून त्यागावी। प्रपंचाची रचना जी आहे, प्रपंचामधलं सुख आहे ते सगळं भोगान त्यागून द्या। प्रपंच रत्ना सर्व ही भोगून त्यागावी, अनुतापाचे डोही देहबुद्धी हरवावी। अनुतापाचे डोही देहबुद्धी हरवावी, तशाच माणसाने संन्यास घ्यावा, त्याच माणसानं संन्यास घ्यावा। पण ज्याला कर्म म्हणजे संसाराची आसक्ती सुटली नाही त्यानं संन्यास अजिबात घेऊ नये, आणि तो संन्यास कामी येत नाही। तो संन्यास कामी येतो की जो मग तिकडं राहून देखील परमेश्वराचं मनीतलं केलं तर संन्यास कामी येतो। त्यापेक्षा मग गृहस्थाश्रमी माणूस श्रेष्ठ आहे। आणि श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं की संन्यासी कोण आहे, ते म्हणले ज्ञेयस नित्य संन्यासी येऊन द्वेष्टी न कांक्षती। तो श्रेष्ठ संन्यासी आहे जो कोणाचा द्वेष करत नाही आणि कोणची अपेक्षा करत नाही। जो अपेक्षा करतो तो संन्यासी नाही, जो कोणाचा द्वेष करतो तो संन्यासी नाही। अहो मग असा जर तिकडं जाऊन बी जर कोणाचा द्वेष करीत असतो ना, पण संन्यास घेऊन देखील आपण कोणाचा द्वेष करत असतो आणि अनेक प्रकारच्या आपल्या कामना असतात,
म्हणजे हे पाहिजे मला, ते पाहिजे, मला आश्रम पाहिजे, मला शिष्य शिकणी पाहिजे, हे जर तुमच्या मनातून गेलं नसेल, ह्या कामना जर तुमच्या मनातून गेल्या नसतात आणि परमेश्वराचं चिंतन तुम्ही सदोदित करत नसतात, तर त्याच्यापेक्षा कर्मयोगी जर म्हणजे हा काय करतो, कोणाचा द्वेष करत नसत, कर्मयोगी म्हणजे ग्रस्थाश्रमातला माणूस जर कोणाचा द्वेष करत नसत आणि कोणतीच अपेक्षा करत नसत, निरपेक्ष होऊन संसार चलित असत, विगत जोर होऊन संसारात राहत असत, सुख दुःखे समे कृतो लाभालाभ जय जेव, तसं मानून जर तो संन्यासा ग्रस्थाश्रमात राहत असेल तर तो त्या संन्यासापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि एरवी बी श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं, अर्जुना संन्यासस्तु महाभाहो दुःख माप्तुम योगता, संन्यासस्तु महाभाहो दुःख माप्तुम योगता योग युक्तो मुनीर ब्रह्म नचिरेनाधिगच्छति. जो ज्यांना म्हणजे ग्रस्थाश्रम आचरला, ग्रस्थाश्रमातलं सुख भोगलं आणि भोगलं आणि तो जर संन्यासात त्यानं घेतला संन्यास, तर तो संन्यास यशस्वी होऊ शकतो. आणि जो बाल संन्यास आहे, त्यानं हे सुख घेतले नाही किंवा संसारातले अनुभव त्याला नाही तर काहीच, तर असा माणूस संन्यासस्तु महाभाहो दुःख माप, तसा संन्यास घेणं दुःखी आहे, दुःखदायक आहे. संन्यासस्तु महाभाहो दुःख माप्तुम योगता योगयुक्तो मुनीर ब्रह्म नचिरेनाधिगच्छति, असं श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं. आणि संन्यासामध्ये आपल्याला नाही का अनेक बंधने येतात. संन्यास हे पक्क्या भांड्यासारखं भांडं आहे. संन्यास म्हणजे पक्क्या मडक्यासारखं मडकं आहे आणि ग्रस्थाश्रम जो आहे तो कच्च्या मडक्यासारखं आहे. कच्चं मडकं जर फुटलं तर ते सहज लिहिल्या मातीत मिसळलं जातं आहे, परंतु पक्कं मडकं जर फुटलं तर ते सहज लिहिल्या मातीमध्ये मिसळल्या जाऊ शकत नाही. तसा ग्रस्थाश्रमाकडून काही दोष घडले तर ते सहज लिहिल्यानंतर त्यानं अनुसरण घेतलं किंवा देवाचं ऐकलं नंतर तर शेवटी तर तो सुधरू शकतो. परंतु एकदा जर संन्यास घेतला आणि तिथं जर तुम्ही प्रमादी झाला तो संन्यासी, तर त्याला पुन्हा ऊर नाही, त्याला सृष्टी शून्य होते, त्याला पुन्हा ह्या संसारामध्ये पुन्हा परमेश्वर होण्याची म्हणजे तो मार्ग बंद होऊन जातो त्याचा. त्यामुळं संन्यासापेक्षा ग्रस्थाश्रम श्रेष्ठ आहे. आधी ग्रस्थाश्रमात राहिलं पाहिजे माणसानं आणि ग्रस्थाश्रमात राहून म्हणजे सर्व सुख भोगायचे आणि सर्व सुख भोगून, पण तिथं देखील कोणाचा द्वेष करायचा नाही, कोणची अपेक्षा करायची नाही. एवढं द्वेष्टीनं काक्षेती. आणि पुन्हा संसारात राहून देखील नैतिकतेचा आधार घेऊन राम जसा वागला त्या रामाच्या आचरणाप्रमाणे आचरण करायचं आणि पुन्हा काय करायचं, नैतिक मूल्य जोपासायची, नैतिकता जोपासायची. कोणाचाही द्वेष तर करायचंच नाही, परंतु कोणालाही दुःख होईल. आत्मोपेन सर्वत्र समम पश्यति अर्जुन. दुसऱ्याचा आत्मा जसा आहे तसा आपला जसा आत्मा आहे, आपल्या आत्म्याला जसं दुःख होतं आहे तसं सगळ्याच्या आत्म्याला दुःख होतं आहे, दुसऱ्याच्या बी. तर त्यामुळं आपण दुसऱ्याच्या आत्म्याला दुःख द्यायचं नाही. असं जर ग्रस्थाश्रमात राहिलं आणि विशुद्ध बुद्धीनं राहिलं, बुद्ध्या विशुद्ध युक्त धृत्यात्मानं नियमेचे शब्दांतीन विषय त्यक्ता राग देश विदुष्यचे, रागाचा द्वेषाचा विदुष करून राहिलं तर माणूस हा ग्रस्थाश्रमी देखील श्रेष्ठ आहे. त्या ग्रस्थाश्रमात देखील माणसाला परमेश्वर प्राप्ती होण्याचे मार्ग श्रीकृष्ण महाराजांना खुले करून ठेवलेले आहेत. परंतु संन्यासामध्ये ग्रस्थाश्रमामध्ये आपण म्हणजे प्रपंचाची आसक्ती आपल्याला सुटली पाहिजे आणि आपण श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं की पद्मपत्र विवांबसासारखं आपण संसारामध्ये राहिलं पाहिजे. जसं कमळाचं पान पाण्यात राहून देखील सडत नाही, त्याप्रमाणे आपण संसारात देखील राहून देखील सडलं न पाहिजे. आपण एखादे अधिकारी झालो तिथं आपण भ्रष्टाचार करणं म्हणजे संसारात चढणं आहे. म्हणजे म्हणजे एखादा आमदार झालो, खासदार झालो, तिथं जाऊन देखील आपण भ्रष्टाचार करणं, वाईट कामं करणं हे संसारात चढणं आहे. तर तसं जर आपण चढलो तर आपण काही कामाचे राहत नाहीत, परंतु आपण प्रपंचात राहून देखील
त्या पद्मपत्र योगांबासा त्या म्हणजे कमळाचं पान जसं सडत नाही त्याप्रमाणे आपण संसारात सडायचं नाही. आपण म्हणजे सुख आलं तरी सारखंच, दुःख आलं तरी सारखंच. दुःखे सोनो दुग्न म्हणा सुखे सुगत स्पृहा वितराग भय क्रोधा स्थित धीर बुद्धिर्चिते. आता हे राजे महाराजे बघा राज्यासाठी अनेक लोकांचे बळी घेतात, तर ते संसारात चढले. तर त्याप्रमाणे यती मुनीसारखं जर आपण ग्रस्थाश्रमात राहिलं तरी आपण आणि पोटापुरता ग्रस्थाश्रम केला आणि जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचके. उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवधानी, असं संत तुकाराम महाराजांना देखील सांगितलेलं आहे, अनेक संतांना सांगितलेलं आहे. म्हणून संसारात राहून देखील आपण म्हणजे संसारात राहून देखील पद्मपत्र योगांबासाप्रमाणे राहायचं आणि नैतिक मूल्य जोपासायची हे आणि सतत परमेश्वरचं अध्यात्म नित्यम विनिवृत्त कामा होण्याचं द्वंद्वरे मुक्ता सुख दुःख शोधणे. आणि असा माणूस जर संसारात बी राहिला तर गच्छन्ति मुढा पद्मयोग, तशा माणसाला परमेश्वर प्राप्ती निश्चित होते. म्हणून मायबापो तुम्ही ग्रस्थाश्रमात असा का संन्यासाश्रमात असा. संन्यास आणि ग्रस्थाश्रम श्रीकृष्ण महाराजांना सारखे सांगितलेले आहेत, परंतु तिथं राहून देखील संन्यासात राहून देखील सडायचं नाही आणि ग्रस्थाश्रमात राहून देखील सडायचं नाही असं श्रीकृष्ण महाराजांचं मत आहे. त्याप्रमाणे जर आपण योग्य वागलो, चांगले वागलो तर आपलं संसारात राहून देखील आपल्याला परमेश्वर प्राप्ती होऊ शकते असं श्रीकृष्ण महाराजांचं मत आहे. त्यानुसार तुम्ही वागा आणि आपलं भलं करून घ्या अशी तुमच्या चरणी विनंती करतो आणि इथंच थांबतो. आणि हा जो देवल ऑफिशियल ग्रुप आहे हा गीताशास्त्राचं ज्ञान प्रचार आणि प्रसार करणारा ग्रुप आहे. त्या ग्रुपला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.